जय हिंद टू ऑल. UPSC आणि MPSC मध्ये जेव्हा आपण संविधानाचा अभ्यास करतो आणि संविधानामध्ये सर्वात फेमस पुस्तक आहे की इंडियन पॉलिटी बाय M.L. लक्ष्मीकांत. बरं, त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे आहे संविधान म्हणजे काय होतं, संविधान ही संकल्पना काय असते, हे कोणामधलं नातं असते, यामधले सार्वभौमत्व कन्सेप्ट कसा असतो, राज्य ही संकल्पना काय असते, बरेचदा संविधानाची डेफिनेशनच जे आहे कुठल्या बुकमध्ये दिलेली नसते. म्हणजे आपल्याला संविधान ही संकल्पना म्हणजे काय एवढं सर्व महत्त्वाचं असते, का हा सर्वोच्च कायदा असते ज्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतो. म्हणजे भारतामध्ये संविधान सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ आहे, परंतु त्याची व्याख्या काय आहे, कशासाठी येतं संविधान, ही संकल्पना समजणं खूप महत्त्वाची असते. जनरली आपण सरनाम्यापासून सुरुवात तर होते, पण सरनाम्याच्या अगोदर जी त्याची पार्श्वभूमी आहे, ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय होते, संविधानाची मूलभूत चौकट काय असते, ही संकल्पना समजायला आपल्याला खूप त्रास होतो. का? कारण संविधान म्हणजे काय हेच आपल्याला समजलं नसते. मग संविधान म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला संविधानाच्या अगोदर म्हणजे प्राचीन काळामध्ये जी एक राजकीय व्यवस्था होती, म्हणजे आपण जर बघितलं की इव्हॉल्युशन ऑफ सोसायटी कशी झाली, तर सर्वात पहिले सोसायटी एस्टॅब्लिश झाली. सोसायटी, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो समाज, या संकल्पनेमध्ये आपण जे आहे सोसायटी हा शब्द जे आहे समजला पाहिजे सर्वात पहिले. म्हणजे जेव्हा आपण आता, ठीक आहे, सोसायटी हा शब्द समजला पाहिजे. सोसायटी, ज्याला आपण समाज ही संकल्पना काय आली सर्वात पहिले उदयास आली. म्हणजे भटकंती करणारा मानव होता, आणि भटकंती करणारा मानव जेव्हा तो जे आहे सेटल व्हायला लागला, तर दोनपेक्षा जास्त लोक हळूहळू एका समूहामध्ये राहायला लागले, आणि समूहामध्ये राहता राहता जे आहे तर त्यामध्ये एक जे आहे तर ती लाईफ सेटल व्हायला लागली. तर सेटल लाईफ जे आहे इव्होल्युशन ऑफ मॅन तर बघितलं आपण, तर जेव्हा एक जे आहे सेटल लाईफ, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये आदान प्रदान झाली. आदान प्रदान, मग त्या आदान प्रदानामध्ये साऊंडमध्ये जे काही हात वारे वगैरे बॉडी लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन सुरू झालं, आणि त्यामुळे हळूहळू जे आहे भाषेचा उगम झाला. भाषेचा उगम झाला त्यामुळे त्यामध्ये एकदम काय झाली, जे आहे आदान प्रदान खूप जास्त वेगाने झाली. त्यामुळे भाषा विकसित झाली. भाषा विकसित झाल्यामुळे धर्म विकसित झाला, आणि हळूहळू जे आहे सामाजिक सांस्कृतिक जो एकोपा आहे, बांधिलकी आहे, तर त्या हळूहळू त्यामध्ये नियम यायला लागले, आणि त्यामुळे सामाजिक सांस्कृतिक विकास खूप वेगाने झाला. सामाजिक सांस्कृतिक विकास वेगाने जसा व्हायला तसा आर्थिक विकास वेगाने व्हायला लागला. जेव्हा सोसायटी छोटी होती, एक 10-20 लोकांचं किंवा 100 लोकांची सोसायटी होती, तेव्हा ते मॅनेज करणं शक्य होतं. परंतु सामाजिक सांस्कृतिक विकास जसा होत जातो ना, सोबत नाण्याची दुसरी बाजू असते अर्थव्यवस्था, तर आर्थिक विकास वेगाने व्हायला लागतो. आणि त्यामुळे जे आहे एक हळूहळू सोसायटी नावाची संकल्पना काय होते, उदयास येते. सोसायटी, मग सोसायटी उदयास आली, ठीक आहे, तर त्यामुळे लक्षात घ्या की सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक हे एका रथाचे दोन चाकं असतात, आणि हे जेव्हा वेगाने जर दोघांची प्रगती बॅलन्स आणि खूप वेगाने जर करायची असेल, तर याला सांभाळणारी एक व्यवस्था हळू उदयास येते. म्हणजे पहिले सामाजिक सांस्कृतिक गोष्टी, नंतर आर्थिक गोष्टी विकास व्हायला लागतो, आणि ते एका लिमिटच्या वर घ्यायला लागल्या की त्याला एक व्यवस्था पाहिजे सांभाळण्यासाठी. त्या व्यवस्थेला आपण म्हणतो राजकीय व्यवस्था, पॉलिटिक्स. ठीक आहे, मग पॉलिटिक्सचा जेव्हा उगम झाला, तर सोसायटी नंतर राजा नावाची, राजेशाही नावाची संकल्पना काय झाली, उदयास झाली, ज्याला आपण किंगशिप म्हणतो. किंगशिप, ठीक आहे, म्हणजे सोसायटी या सर्व गोष्टी याचं व्यवस्थापन, सामाजिक आर्थिक गोष्टीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी, त्याचं धोरण आखण्यासाठी, कायदे बनवणे, अंमलात आणणे, यासाठी एक व्यवस्था तयार झाली, राजेशाही. मग राजेशाहीमध्ये जो राजा होता, हा राजा जे आहे स्वतःच्या मनमानीनुसार कायदा करायचा, कायदे करणे व अंमलात आणणे, ठीक आहे, मनमानी. त्यामुळे राजा, जनतेवर अन्याय जास्त व्हायचा, न्याय कमी भेटायचा, कारण की या राजावर जे आहे ही पॉवर जी होती ही अनलिमिटेड पॉवर होती, ज्याला आपण काय म्हणतो अमर्यादित सत्ता होती. मग अमर्यादित सत्ता, यावर अंकुश नव्हता. म्हणून राजेशाही ही जी आहे तर नशिबाने जे आहे, नशिबाने म्हणजे जनतेच्या नशिबाने एखादा राजा चांगला यायचा, म्हणजे छत्रपतींसारखा. तेव्हा ज्या एक आदर्श जे आहे समाज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू व्हायचा, पण ते अपवादात्मक भाग झाला. मग आता जे आहे राजा जर चांगला आला म्हणजे छत्रपतींसारखा, तर जे आहे मग जे आहे सुराज्य स्थापन होईल, त्यानंतर जे आहे सर्वांसाठी नियम सारखे होईल, समानता येईल, स्वातंत्र्य येईल. पण ही संकल्पना जी आहे कशी काय हे झाली, तर आपण जेव्हा राजेशाही ह्या संकल्पना पाहतो, तर ग्रीसमध्ये, अथेन्समध्ये, म्हणजे 5th सेंचुरी BC मध्ये सॉक्रेटिस, त्यानंतर जे आहे प्लॅटो, अरिस्टॉटल यांनी थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे आहे राजेशाहीचा अभ्यास सुरू करायला लागले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आणि हळूहळू नंतर जसं अरिस्टॉटलला ज्या राज्यशास्त्राचे जनक म्हणतात, फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स, ठीक आहे, म्हणजे अरिस्टॉटल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अथेन्समध्ये सुद्धा जे आहे राजेशाही होती. अथेन्समध्ये सुद्धा तुम्ही मूव्ही वगैरे पाहिल्या असेल, स्पार्टा 300 वगैरे मूव्ही वगैरे बघून घ्या. त्यामध्ये स्वातंत्र्य काय असते, स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी हा कन्सेप्ट, व्यक्ती स्वातंत्र्य का महत्त्वाचं असते, हे जे आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल असं.
की सोसायटी जी आहे ना, सोसायटीमध्ये भारतीय सोसायटी जर आपण विचार केला तर सामूहिक हिताला खूप महत्त्व देते. इंडियन कल्चर म्हणजे काय? सामूहिक हित, सोशल इंटरेस्ट. लोक काय म्हणतील याची भीती जास्त असते. सामूहिक हित. पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे काय? पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये लिबर्टी म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य याला महत्त्व काय असते? जास्त. म्हणजे इंडियन कल्चरमध्ये सामूहिक हिताला खूप महत्त्व असते, परंतु व्यक्ती स्वातंत्र्याचा थोडा काय असतो? अभाव असतो, कमजोरी असते. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला खूप जास्त महत्त्व असते. त्यामुळे सामूहिक सोशल या गोष्टीला महत्त्व कमी असते, म्हणजे ते दुर्लक्ष नसते, परंतु त्याचा थोडा अभाव असतो. मग आता प्रश्न निर्माण झाला की हा राजा जो आहे, ठीक आहे, हा राजा मनमानी करायचा, अन्याय करायचा. मग हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा अभ्यास सायंटिफिक दृष्टिकोनातून जेव्हा सुरू झाला तर मग आपल्याला याची एक गरज पडली की राजकीय व्यवस्था यामध्ये काहीतरी सायंटिफिक तत्व आपण मानले पाहिजे, कारण की ही पारंपरिक व्यवस्था आहे. पारंपरिक व्यवस्थेमध्ये याला पारंपरिक का म्हणतात? कारण इथे हे वैज्ञानिक नसते, हे अनसायंटिफिक असते, ज्यामध्ये लोकांना काय केलं जाते? म्हणजे अनइक्वल समजलं जाते. म्हणजे उच्च नीच, हायर अप्पर कास्ट, लोअर कास्ट, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र ही व्यवस्था ज्यांना रिजिड समजली जाते. त्यामुळे जन्मानुसार जे आहे कर्म डिसाईड व्हायला लागते, कर्मानुसार वर्ग नाही, ठीक आहे, जन्मानुसार. त्यामुळे मग याच्यात भेदभाव काय होतो? जास्त. म्हणजे व्यक्तीला इथं समाज समान नाही समजला. म्हणजे विज्ञान काय म्हणते की मानव हा जन्मतः मुक्त, स्वतंत्र व समान असतो, अशी ही जी रचना आहे ही सायंटिफिकली प्रूव्ड आहे. त्यामुळे असं जी रचना जी मान्य करते त्याला आपण सायन्स असे म्हणतो. मग आपण त्याला म्हणतो मॉडर्नायझेशनची सुरुवात झाली, म्हणजे आधुनिक काळाची सुरुवात. मॉडर्न म्हणजे विज्ञानाच्या नुसार जे सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था जे तयार व्हायला लागते, विज्ञान त्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग असते, त्याला आपण मॉडर्न पिरियड म्हणतो. जसं ब्रिटिश आल्यानंतर भारतात मॉडर्नायझेशन सुरू झालं, कारण त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वांसाठी नियम काय केले? समान करण्याचा काय केला? प्रयत्न केला असं. त्यामुळे गोष्ट लक्षात घ्या. मग आता जे आहे, जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात आली की सोसायटीचा जो व्यवस्था आहे, म्हणजे सोसायटी ही सांभाळण्यासाठी या राजापेक्षा एक अशी सत्ता स्थापन केली पाहिजे की त्याला आपण अधिकार दिले पाहिजे. तर त्याला म्हणतात द स्टेट. ठीक आहे, राज्य ही संकल्पना उदयास आली, ही मॉडर्न संकल्पना आहे. म्हणजे सोसायटी नंतर जे आहे राजा आला, पण आता राजा ही पारंपरिक व्यवस्था झाली. पण आता जी मॉडर्न जी स्टेट आहे, मॉडर्न स्टेट किंवा मॉडर्न जे पॉलिटिकल सायन्स आपण दृष्टिकोन जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा राजाच्या ऐवजी आपण कोणती संस्था स्थापन केली? द स्टेट. ठीक आहे, दिस इज मॉडर्न पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन. ही सत्ता स्थापन झाली. म्हणजे आपण सोसायटी. आता संविधान म्हणजे काय असते? तर संविधान म्हणजे एक हा मॉडर्न कन्सेप्ट आहे. बेसिकली याचा उगम जे आहे युके मध्ये जे आहे लोकशाही संविधानाचा उगम दिसतो जवळपास 13व्या शतकामध्ये. ठीक आहे, युके मध्ये जे आहे युकेचा राजा 1215 मध्ये तो मॅग्ना कार्टा आला होता आणि युके मध्ये 13व्या शतकापासून जे आहे व्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात झाली होती. मूलभूत अधिकार वगैरे हळूहळू असे सुरू झाले होते. म्हणजे युके एवढा स्ट्रॉंग काय माहितीये का? ठीक आहे, युके बा कोणत्याही देशाचा जे आहे विकास हा जे आहे ना त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर खूप अवलंबून असतो. व्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात 13व्या शतकात झाली. ठीक आहे, म्हणजे हळू उदय झाला म्हणून युके एवढा सुपर पॉवर बनला आणि जगावर राज्य केलं. म्हणजे त्यांच्याकडे खूप पैसे होते म्हणून नाही. हे बघा, सामाजिक सांस्कृतिक तुमची जडणघडण कशी आहे, सामाजिक सांस्कृतिक रचना कशी आहे हे खूप महत्त्वाचं असते. आणि त्यामध्ये जे आहे तुमच्या सामाजिक सांस्कृतिक म्हणजे नातेसंबंध, समाज म्हणजे नातं, त्या नात्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामूहिक हित याचा सुवर्णमध्य कसा साधला जातो यावर तुमच्या देशाचा विकास अवलंबून असतो. ठीक आहे, म्हणून सर्वात महत्त्वाचे आहे. मग आता प्रश्न कसा असतो आपल्याला माहिती आहे. मग आपण काय केलं की आता याला हा सर्वांना न्याय नेहमी भेटला पाहिजे. मग आपण काय केलं, आता हा राजा मनमानी करायचा कारण हा अमर्यादित होता. ठीक आहे, याच्यावर काही नियंत्रण नव्हतं म्हणून राज्य नावाची आपण संकल्पना आणली. राजा गेला आता राज्य आलं, द स्टेट. आणि ही राजकीय संस्था आहे. म्हणजे ज्या राजकीय संस्थेला कायदे बनवण्याचा व अंमलात आणण्याचा अधिकार असतो त्याला राज्य किंवा द स्टेट ही संकल्पना म्हणतात. द स्टेट ही मॉडर्न कन्सेप्ट आहे. आणि ही जी आहे याला अधिकार जे असतात ना ते मर्यादित असतात. म्हणजे संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे सोसायटी व राज्य यामधला सामाजिक करार असते. बघा, हा आता ही पूर्ण इथं जे आहे उद्देशिका दिसते, म्हणजे प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय असते की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे आहे सोसायटी आणि द स्टेट ज्याला आपण अधिकार दिलेला आहे, मॉडर्न स्टेट आहे, राज्य, या दोघांमधला सामाजिक करार असते, सोशल कॉन्ट्रॅक्ट असते. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सामाजिक करार. सोसायटीने या राज्याला कायदे बनवण्याचा अधिकार दिला आहे, कायदा बनवण्याचा व अंमलात आणण्याचा अधिकार दिलेला आहे सोसायटीने यांना. म्हणजे संविधान हा जे आहे ना असा गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असतो. इट्स जस्ट सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार कोणामध्ये? या दोघांमध्ये झालेला असतो. सोसायटी राज्याला कायदे करणे व अंमलात आणण्याचा अधिकार बहाल करते आणि त्या बदल्यात द स्टेट सोसायटीला काय देणार? दोन्ही पूर्ण जे आहे करार झालेला हा सामाजिक करार, संविधान त्यासाठी आलेलं असते. आणि या दोघांमधला हा जो करार असतो
की हा करार, जसं पहिले राजेशाही होती, हा करार रीतिरिवाज परंपरा अलिखित नियमानुसार चालायचा, पण आता हा करार कसा असेल, लिखित असेल, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असेल, रिटर्न. म्हणून कॉन्स्टिट्यूशन जेव्हा येतं तेव्हा ते रिटर्न फॉर्म मध्ये असतं. जनरली जर रिटर्न जर नसेल तर मिसयूज ऑफ पॉवर होण्याचे चान्सेस काय असते, जास्त. हे गोष्ट समजून घ्या. त्यामुळे जे एक लक्षात घ्या की द स्टेट आणि सोसायटी यामधला संविधान हा काय असतो, सामाजिक करार असतो. ठीक आहे, हा एक भाग आहे या दृष्टिकोनातून. आणि मग जे आहे सोसायटी यांना जे आहे कोणते पॉवर देते, राजकीय अधिकार देते. या बदल्यात द स्टेट सोसायटीला काय देणार आहे, तर इथं दिलेलं आहे. काय काय देणार आहे, इथं स्पष्ट दिलेलं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, ठीक आहे, त्यानंतर व्यक्ती प्रतिष्ठा, एकता व एकात्मता आणि बंधुता हे देणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे आहे या बदल्यात जे आहे द स्टेट सोसायटीला काय देणार आहे, तर ही एक जे आहे रिलेशनशिप ज्या करारात लिहिलेली असते, ठीक आहे, जे लिखित स्वरूपात लिहिलं असते नातं, लिखित आणि अलिखित दोन्ही गोष्टी असतात, पण लिखित स्वरूपात दिले असते म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर होणार नाही. आणि यामध्ये द स्टेट म्हणजे आता हे जे संविधान आलेलं आहे, या संविधानामध्ये ज्या सर्वात महत्वाचा काय भाग आहे माहितीये का, की संविधानाने लोकशाही आणलेली आहे. हुकुमशाही येऊ नये म्हणून सर्वात पहिले जे आहे संविधानाचा हेतू असतो या द स्टेटला मर्यादित ठेवणे, याचे अधिकार काय करणे, मर्यादित करणे, ज्याला म्हणतात लिमिटेड स्टेट संकल्पना. ठीक आहे, लिमिटेड. जसं राजेशाहीमध्ये राजा हा काय होता, अनलिमिटेड पॉवर होता, ऍब्सोल्यूट पॉवर होती. त्यामुळे द स्टेट हा कन्सेप्ट हा खूप महत्व असतो संविधानामध्ये. संविधान येतं म्हणजे काय करतं, द स्टेट नावाची संकल्पना काय करते, कायदेशीरित्या रुजू करते आणि त्या द स्टेटला अधिकार देते कायदे बनवण्याचा व अंमलात आणण्याचा, परंतु त्याला एका मर्यादेमध्ये अधिकार असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये या द स्टेटला, या सोसायटीचे, म्हणजे काही परिस्थिती अपवादात जर सोडल्या तर या सोसायटीचे जे मूलभूत अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, याचं उल्लंघन होणार नाही, यांच्यावर अन्याय होणार नाही, यांच्याशी ऑलवेज समानता, न्याय, स्वातंत्र्य या प्रकारेच असेल, हा भाग असते. आणि द स्टेटवर जे आहे आणखी एक रेस्ट्रिक्शन असते, संविधान टाकते की द स्टेटने कायदा करताना आणि अंमलात आणताना कसं वागलं पाहिजे. तर याच्यावर 5 रेस्ट्रिक्शन भारतीय संविधानामध्ये दिलेले आहे की द स्टेट हे ऑलवेज कसं असलं पाहिजे, सार्वभौम म्हणजे सॉवरीन, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि गणराज्य, सॉवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक या तत्वावरच त्यांनी कायदा बनवला पाहिजे आणि अंमलात आणला पाहिजे. म्हणजे यांच्यावर काही कंडिशन्स आहे. नोबडी इज अनलिमिटेड. लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचं असते की निरकुंश अधिकार, अनलिमिटेड पॉवर कोणाकडेच नसते, म्हणजे यांच्याकडे सुद्धा नाही. सोसायटीवर सुद्धा काय असते, सोसायटीला सुद्धा स्वातंत्र्य असते पण मर्यादित. फॉर एक्झाम्पल इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट कन्सेप्ट आहे, त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य काय केलं आहे, मर्यादित केलेलं आहे, मर्यादित. हा भाग लक्षात घ्या, म्हणजे अनलिमिटेड फ्रीडम नाही दिलाय. म्हणून लिबर्टी हा कन्सेप्ट असते, म्हणजे याला स्वातंत्र्य जो दिला ना ते कोणतं दिलाय, लिबर्टी. ठीक आहे. आणि द स्टेट जे आहे, आता जेव्हा द स्टेट ही संकल्पना संविधान कशासाठी येते की द स्टेट नावाची एक परमनंट, ठीक आहे, परमनंट जे आहे एक राजकीय रचना काय करते, तयार करते. ठीक आहे, लक्षात घ्या. मग हे हा द स्टेट हे जे काय असते, एक अदृश्य राजकीय संस्था असते ज्याला आपण सर्व सत्ता दिलेली आहे. म्हणजे पहिले द सोसायटी येते, त्यानंतर कोण येते, स्टेट येते, आणि हा जो करार आहे, संविधान नावाचा जो करार आहे, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या द स्टेटच्या वतीने ज्या राजकीय संस्थेवर असते, तर त्या मध्यस्थ, तर त्याचं नाव आहे शासन, द गव्हर्नमेंट. द गव्हर्नमेंटमध्ये जनरली जे आहे गव्हर्नमेंटचे 2 मिनिंग येतात. तर आपण एक नॅरो मिनिंग आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतला आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह. द स्टेट म्हणजे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ दोन्ही भाग येतात की द स्टेटला जे आहे हे असे अधिकार दिले असतात. मग संविधान काय करत असते, यातलं नातं काय करते, फिक्स करून टाकते. जसं राजा आणि समाजाचं नातं जे आहे, पहिले राजेशाहीमध्ये हे नातं अलिखित नियम असायचे आणि सर्व नातं कोण डिसाईड करायचे, राजा. त्यामुळे राजा हा जे आहे तर किंग इज द लॉ असं होतं. आता जे आहे संविधान आल्यानंतर काय होत असते, रूल ऑफ लॉ अंतर्गत लेक्स इज रेक म्हणजे लॉ इज द किंग. ठीक आहे, लॉ इज द किंग असं उलट होत असते. त्यामुळे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की ही जी द स्टेट जी संकल्पना आहे ती रुजवणे, ते नातं फिक्स करणे आणि ती अंमलात आणण्याची जबाबदारी जी आहे, हा करार अंमलात आणणारा जो मध्यस्थ असतो ना, ठीक आहे, आता कुठलाही जे समजा एखादा भाडे वगैरे घर वगैरे आपण घेतो तर जे आहे एक मालक असतो आणि एक काय टेनंट असतो, मधात काय असतो, मध्यस्थ असतो ना, तर हा मध्यस्थ आहे. ठीक आहे, यांची जबाबदारी आहे या कराराला अंमलात आणण्याची. मग कॉन्स्टिट्यूशन ही संकल्पना बघा कसं असते. आता कॉन्स्टिट्यूशन म्हटलं की त्या देशामध्ये जे आहे हे तत्व असेलच असं नसते. ठीक आहे, प्रत्येक देशाचं कॉन्स्टिट्यूशन, जसं आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन धर्मनिरपेक्ष कॉन्स्टिट्यूशन आहे, धर्मनिरपेक्ष, कोणताही धर्म स्वीकारला नाही. परंतु काही इस्लामिक देश आहे त्यांचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये धर्मच कोणता, इस्लाम आहे. शरीयत लॉ नुसार जे आहे कॉन्स्टिट्यूशन आहे. डेमोक्रेसी असूही शकते किंवा नसूही शकते, परंतु आपलं जे संविधान जेव्हा येतं तेव्हा हे नातं फिक्स करते आणि हे नातं जे आहे आपल्या नागरिकांना न्याय कसं देईल. हे बघा, आता हे संविधान जे आहे
हे संविधान कायदा आहे का? कारण आपण स्पष्ट दिलं आहे की हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी हे संविधान काय केलं, आपण अंगीकृत केलंय, नंतर अधिनियमित केलंय. हे संविधान कायदा काय? कारण की आम्ही भारताचे लोक यांनी हे स्वीकारलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949ला, म्हणून हे कायदा आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जे आहे की संविधान ही जी संकल्पना आहे, तर हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो, सर्वोच्च हित पाहतो, ज्याला कोणत्याही कायद्याला म्हणजे संविधानाच्या अगोदरचे कायदे आणि संविधानानंतरचे जे काही कायदे असेल त्यांना या कायद्यांना याचं संविधानाचं उल्लंघन करता येत नाही. संविधान सर्वश्रेष्ठ सुद्धा मानलं जातं. पण प्रत्येक देशाच्या संविधानाचा कन्सेप्ट हा वेगळा असू शकतो. जसं UK जे आहे संसद सर्वश्रेष्ठ आहे, भारतामध्ये जे आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, तर वेगवेगळा असू शकतो. जरुरी नाही आहे की प्रत्येक देशाचं संविधान हे धर्मनिरपेक्षच असेल. म्हणून सोसायटी आणि द स्टेटचं नातं कोणत्या मूल्यांवर आधारित असतं, ठीक आहे, ते मूल्य प्रत्येक देशाचे वेगळे असू शकतात. परंतु जे मॉडर्न देश असतात, म्हणजे युरोपमधले देश आहे, USA आहे किंवा इंडिया आहे, हे मॉडर्न देश आहे. मॉडर्न देशामध्ये जे व्हॅल्यूज असतात ते कोणत्या असतात? मॉडर्न व्हॅल्यूज म्हणजे विज्ञानाने टेस्टेड व्हॅल्यूज असतात. म्हणून सर्वच कॉन्स्टिट्यूशनमध्ये मॉडर्न स्टेट नसते. ठीक आहे, त्यामुळे आपलं संविधान जे आहे मॉडर्न स्टेटची संकल्पना काय करते, जे आहे रुजू करते. आणि आपण जे व्हॅल्यूज घेतले आहे मॉडर्न व्हॅल्यूज म्हणजे काय? लिबर्टी, व्यक्ती स्वातंत्र्य, की ऑल ह्युमन बिंग्स आर बॉर्न फ्री अँड इक्वल विथ इक्वल डिग्निटी. ठीक आहे, आपण मॉडर्न जे आहे याला मानतो, म्हणून आपण सर्वांना समान अधिकार देतो. ठीक आहे, लिबर्टी, इक्वालिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी, डिग्निटी ऑफ ह्युमन बिंग. जसं डेमोक्रेसी आहे, तर डेमोक्रेसीमध्ये आपण सर्वात जास्त कशाला महत्त्व देतो? व्यक्तीच्या आत्मसन्मानाला. डेमोक्रेसीचा डी आहे ना, डिग्निटीसाठी असतो. ठीक आहे, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, ही जी डेफिनेशन आहे ही कम्प्लिटली राईट डेफिनेशन नाही आहे, काही सेन्समध्ये ती रॉंग सुद्धा आहे. ठीक आहे, जसं सॉक्रेटिसचा खून प्लॅटो नेहमी म्हणतात की सॉक्रेटिसचा जो खून केला आहे, ठीक आहे, तो कोणी केला आहे? लोकशाही सुद्धा केलेला आहे. प्लॅटो जे आहे लोकशाहीला काय करतात? टीका करतात. कारण की आपण जर नेहमी जर म्हटलं की मेजॉरिटी इज द लॉ लोकशाहीमध्ये, पण बरेचदा जे आहे भारतात जे आहे मॉब लिंचिंग होते. ठीक आहे, झुंडशाही असते, मॉब ठरवते आणि एखाद्या जे आहे ब्लॅक मॅजिक करणाऱ्या महिलेला वगैरे त्याचा खून करते. याचा अर्थ जे आहे ते गाव लोकशाहीच्या तत्वानुसार बरोबर झालं का? नाही. लोकशाहीमध्ये डिग्निटी ऑफ ह्युमन बिंग्स याला महत्त्व काय असते? सर्वात जास्त. असं होऊ शकते का 1 वर्सेस 99 लोक असेल, 1 वर्सेस 99 असेल, तर हा 1 जे आहे डेमोक्रॅटिक असू शकतो. तर हा ह्युमन व्हॅल्यूज, मॉडर्न व्हॅल्यूज पाळत असेल तर कधी कधी मेजॉरिटी बरोबर असते, तर कधी 1 सुद्धा बरोबर असू शकतो. तर डेमोक्रेसीमध्ये दोन्ही पॉसिबिलिटी जे आहे हे राईट होऊ शकतात. असं म्हणून जे आहे या दोघांमधलं नातं कसं आहे, तर यासाठी काही मूल्य आपण ठरवलेली आहे, जे मूल्य या सरनाम्यात सुद्धा दिलेली आहे. आणि या मूल्यानुसार जर हे नातं असेल तर त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, जे संविधानिक नैतिकता. आणि हे संविधान ज्या मूल्यांवर आधारलेलं आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो या संविधानाचा, त्याला म्हणतात संविधानाची मूलभूत चौकट, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन नाही म्हणत. कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम हे दोन कन्सेप्ट काय वेगळे आहे. मग संविधानाचा हा कन्सेप्ट जे आहे थोडा समजून घ्या, म्हणजे आपल्याला आता नवीन जे प्रश्न येतात, नवीन राज्यसेवा किंवा UPSCला किंवा इव्हन ओल्ड किंवा कंबाईनच्या मेन्सला सुद्धा, तर या दृष्टिकोनात येतात. मग संविधानाचा सर्वात महत्त्वाचा मुख्य हेतू काय, की पहिले राज्य स्थापन करणे व त्याला मर्यादित अधिकार देणे, हे संविधानाचा पहिला मुख्य हेतू असतो, पहिला. आणि दुसरं जे आहे तर सोसायटीला जास्तीत जास्त लिबर्टी किंवा स्वातंत्र्य काय करणे, बहाल करणे. ठीक आहे, हा दुसरा हेतू असतो. त्यामुळे पहिला हेतू आहे की मर्यादित राज्य स्थापन करणे, कारण की हे जर मर्यादित राहील तर हुकुमशाह होणार नाही, तरच सोसायटी काय होऊ शकते, फ्रीडम होऊ शकते. जसं पहिले राजा जे आहे अमर्यादित होतं, त्यामुळे सोसायटीचे अधिकार काय केले जायचे, दाबले जायचे. स्वातंत्र्यापेक्षा गुलामीवर भर का दिला जायचा जास्त. म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जो एक लिखित, एक मॉडर्न कन्सेप्ट आलेला आहे, त्याचं नाव आहे संविधान. अशा प्रकारे संविधान हा काय महत्त्वाचा भाग आहे. आपण संविधानातले मूल्य ते आपण डिस्कस करत राहू. परंतु आता राज्यसेवा मेन्सचा जो सिलेबस आहे, त्याची बुक लिस्ट वगैरे त्या विषयावर सुद्धा आपण चर्चा करू. परंतु निबंध कसा लिहावा, ठीक आहे, निबंध नवीन पॅटर्ननुसार निबंध कसा लिहावा, आणि आत्तापासूनच त्या थोडं जे आहे अप्रोच आत्तापासून जर माहीत असलं तर आपण जे आहे वेगळा अभ्यास न करता सुद्धा निबंधाचा एकदम चांगली जबरदस्त टॉप स्कोअर घेऊ शकतो. तर त्याच्यावर सुद्धा जे मी आताच लेक्चर बनवलेलं आहे, तर ते सुद्धा बघून घेऊ शकता. ओके, तर एक सर्वात महत्त्वाचं जे आहे की नवीन राज्यसेवा आणि UPSC, तर यांची करंट अफेअर, ठीक आहे, करंट इश्यूज, ॲन्सर रायटिंग, पर्सनल मेंटरशिप, या सर्व गोष्टी जे एकदम ॲडव्हान्स गोष्टी असतात, तर त्यासाठी चाणक्य फाउंडेशनची जी आहे 15 ऑगस्टपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन ब्रह्मास्त्र बॅच सुरू होणार आहे. 15 ऑगस्टपासून
पण तिचं सर्व जे आहे चाणक्य फाउंडेशन अमरावती या ॲपला प्ले स्टोअर टॅबला ब्रह्मास्त्र बॅच 15 ऑगस्टला अवेलेबल होईल. 15 ऑगस्टला. ठीक आहे. त्याचे डिटेल्स काय असेल तर मी यूट्यूबला जे आहे सेपरेट त्याबद्दल बोलतोच. ठीक आहे. कारण कसं असतं की त्या बॅचमध्ये जे नवीन पॅटर्न जो चेंज झाला तर त्याचा हार्ट जे आहे आपल्यावर देता आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून ती एक ब्रह्मास्त्र बॅच राहील. ओके. तर संविधान हा कन्सेप्ट समजून घ्या. हे कसं नातं असतं आणि कोणत्या मूल्यांवर आधारित असतं हा कन्सेप्ट समजला पाहिजे. ठीक आहे. दिस इज अबाउट व्हॉट बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके. हां, थँक्यू.